नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे की आगामी होणाऱ्या टीईटी एक्झाम साठी लागणारी बुक लिस्ट व तीच बुक लिस्ट टीआयटी ला सुद्धा कशी उपयोगी पडते आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, बेल आयकॉनची घंटा दाबून ठेवा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक अपडेट मिळणार आहे। चला मित्रांनो, पाहू आगामी काळात होणाऱ्या महा टीईटी म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षामध्ये कशा पद्धतीने आपल्याला पुस्तकं वापरायची आहेत। सर्वात प्रथम तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली नसेल तर बी प्लॅनिंग अभ्यास करायचे। मी लिस्ट घेऊन येतो, त्या पद्धतीने आपल्याला सर्व गोष्टीची आवर्जून काळजी घेऊन आगामी काळातली काहीही करून टीईटी परीक्षा पास करायची। आणि टीईटी परीक्षा पास होण्याचे थोडक्यात फायदे सांगतो। पहिला फायदा म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, 1ली ते 8वी या वर्गासाठी सर्वात जास्त जागा येतात। 9वी 10वी संस्थेच्या जागा येतात। जर तुम्हाला एकही रुपये न भरता जर शिक्षक व्हायचं असेल तर 1ली ते 8वी या वर्गावर फोकस करणं गरजेचं आहे। लक्षात घ्या, 1ली ते 8वी। आता डीएड झालेलं आहे, पदवी झालेलं आहे, त्यांना पहिला पेपर द्यायचे। डीएड प्लस पदवी पहिला दुसरा दोन्ही पेपर द्यायचे। तर तुमचं 1ली ते 8वी या वर्गाचं टीईटी पेपर 1 व टीईटी पेपर 2 1 व 2 पास होणं गरजेचं आहे। 1 ते 5 पहिला पेपर, 5 ते 8 दुसरा पेपर, 6वी ते 8वी दुसरा पेपर। आणि त्याच पद्धतीने तुमचा पगार सुद्धा वाढतो। 6वी 8वीला सिलेक्शन झालं तर 6वी 8वीचा पगार। आता बीएड वाले खूप भ्रमामध्ये आहेत की बाबा मी डायरेक्ट टीआयटी एक्झाम देणार, बीएड पदवी, आणि मी 9वी आणि 10वी या वर्गासाठी मी सिलेक्ट होणार। सेकंड पेपर म्हणजे टीईटी म्हणजे त्यांच्या डोक्यावर आलेलं सगळ्यात मोठं ओझं म्हणता येईल। पण एक गोष्ट लक्षात घ्या, 6वी 8वी सिलेक्शन होण्यासाठी जागा जास्त असतात, 9वी 10वी साठी जास्त करून संस्था असतात। महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक शाळा म्हटलं झडपीच्या 1 ते 4थी पर्यंतच्या आहेत, त्याच्या खाली 1 ते 5वी पर्यंतच्या शाळा आहेत, आणि मित्रांनो 1 ते 7वी पर्यंतच्या शाळा खूप कमी आहेत। लक्षात घ्या, 1 ते 7वी पर्यंतच्या शाळा गव्हर्नमेंट झडपीच्या शाळा खूप कमी आहेत। याचा विचार करून तुम्हाला त्यात जागा येतात आणि त्यानुसार सिलेक्शन होतं। या कारणास्तव आपल्याला महा टीईटी सारखी किंवा सीटीटी सारखी परीक्षा पास करायची आहे, हे माइंडला सांगून ठेवा। आणि तुम्ही हा जर टप्पा पूर्ण केला किंवा टीईटीचा टप्पा पूर्ण केला म्हणजे तुम्ही अर्धा गड जिंकलात। आता फक्त शिखराला जायला 10 हात म्हणजे 10 हात लांबी राहिलेली आहे शिखराची असं म्हणता येईल। कारण सगळ्यात मोठं 70% व्हॅल्यू तुमचं या टीईटी एक्झामला द्या। तुम्ही जर टीईटीचा अभ्यास जर चांगला काटेकोरपणे केला, टीआयटी अजिबात अवघड नाही। टीएआयटी शिक्षक अभियोग्यता चाचणी अजिबात अवघड नाही। त्यासाठी बुक लिस्ट कोणती आहे ती बघू आपण। आता इथे बघू बुक लिस्ट काय वापरायचं बाबा, कशा पद्धतीने अभ्यास करायचा। आता मी ईव्हीएस पासून चालू करतो बरं का। ईव्हीएस मध्ये इन्व्हायरमेंटल स्टडीज मध्ये 30 प्रश्न येतात। या 30 प्रश्नामध्ये लक्षात घ्या, 30 प्रश्नात भूगोलाचे 4, इतिहासाचे 2-3, छत्रपती शिवाजी महाराजांवर 4-5, माहितीच्या अधिकारावर 4-5, असे इतिहास, भूगोल, राज्यघटना, त्यानंतर आर्थिक घडामोडी याच्यावर प्रश्न विचारले जातात। त्यामुळे याला तुम्हाला पुस्तक कोणतं वापरायचं, 1ली ते 10वी पर्यंतचे सर्व पाठ्यपुस्तक वापरावं असं म्हटलं जातं। पण बाजारामध्ये एनसीईआरटी सेपरेट बुक आलेली आहेत। त्या पलीकडे जाऊन पुंडे सरांच्या माध्यमातून परिसर अभ्यास नोट्स तयार केलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, परिसर अभ्यास नोट्स तयार केलेले आहेत। 10,000 प्रश्नांचा संग्रह असणार आहे त्याच्यामध्ये। किती? 10,000 प्रश्न। इतिहास, भूगोल, राज्यघटना या सर्व गोष्टी तुम्ही एनसीईआरटी चे बुक वाचा किंवा ते आपल्या डायरेक्टली नोट्स वाचा। फायदा तेवढाच, फायदा कमी वेळेमध्ये नोट्स वाचता येतात आणि तुमच्याकडे वेळ असेल तर एनसीईआरटी सुद्धा वाचता येतं। आता हे कसं खरेदी करायचं, इथे संपर्क क्रमांक देतो मित्रांनो। इथे काय देतो, संपर्क क्रमांक देतो। या संपर्क क्रमांकावर परिसर अभ्यास नोट्स असं पण टाईप केला तरी आपल्याला त्याचा मिळून जाईल। त्याच्यानंतर
सोशल स्टडी वाल्यांनी 60 गुणाला काय असतं रे, 6 ते 8 सिलेक्शन व्हायचं असेल, टीईटी पास करायची असेल, सामाजिक शास्त्र सोशल सायन्स असतं, त्यासाठी सुद्धा आपण काय केले, सामाजिक शास्त्र किंवा सामान्य ज्ञान, इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र, माहितीचा अधिकार हार्ड लेवलनी 1ली ते 12वी वर्गापर्यंत NCERTचे वन लाइनर स्वरूपाचे क्वेश्चन बँक तयार केलेली आहे. ह्या पण पाहिजे असतील तर तुम्ही मला या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करून डिटेल माहिती म्हणून आपण आगामी काळामध्ये बाय पोस्ट आणि या नोट्स पाहणार आहोत. हे झालं आपल्या नोट्सच्या बाबतीत. आता पुढे बालमानसशास्त्र 1ली ते 10वी पर्यंत कुणी ज्यांना टीईटी पास करायचे कोणते पुस्तक वापरावे, बालमानसशास्त्र यासाठी जर विचारात घेतलं, फडके व निराली प्रकाशन वापरायचे आपल्याला. फडके व निराली प्रकाशन यांची पुस्तकं वापरायची आहेत. फडके व निराली प्रकाशनची पुस्तकं वापरायची आणि पुंडे सरांचा क्लास एकदम अध्ययन, अध्यापन पद्धती आणि उपपत्त्या वर कमांड असणारे पुंडे मास्तर तुम्हाला माहितच असतील. मागच्या टीव्हीटी मध्ये आपण कशा पद्धतीने हसत खेळत सीडीपी शिकलो हे नक्कीच आपल्याला माहित असावं. आतापर्यंत आपण हजारो विद्यार्थ्यांना, 10,000 विद्यार्थ्यांना म्हणता येईल, आपण टीईटी क्रॅक करून दिलेले आहे. 7,000पेक्षा शिक्षक भरतीमध्ये आपले विद्यार्थी आहेत. अभिमान आहे आणि तुमच्यापर्यंत रिझल्ट माहीत व्हावा या कारणास्तव सांगण्यात आलेलं आहे. तिसरा मुद्दा मॅथ. आता मॅथवर कुणीही दुर्लक्ष करू नका रे, आतापासून थोडा अभ्यास ठेवा या मॅथचा. मॅथ व बुद्धिमत्ता पंढरीनाथ राणे अगोदर पूर्ण करायचं. पंढरीनाथ राणे दोन्ही पुस्तक, सचिन ढवळे, सतीश वसे, नितीन महाले सगळेच पुस्तकं करावात. आणि पुंडे सरांचा क्लास तुम्हाला माहितीच आहे. मॅथच्या ट्रिक्स आपल्या बघूनच चक्रावून जाता तुम्ही. अशा पद्धतीने ट्रिकच्या माध्यमातून शिकवलं जातं. बेसिक एक्झाम ओरिएंटेड व आगामी काळात होणाऱ्या जून परीक्षेपर्यंत संपूर्ण सिलेबस पुंडे सरांवर टाकून द्यायचा. या मॅथ सोबतच आपल्याला टीआयटीचं सुद्धा रिझनिंग कव्हर करायचं. आता काही विद्यार्थी मॅथ जिओमेट्रीज करतात, रिझनिंग कडे दुर्लक्ष करतात. बघा मागचा पेपर काढून, पेपर 1ला बी 2ला पण घड्याळ, कालमापन, त्यानंतर रांगेतील स्थान, नातेसंबंध यावर प्रश्न आलेले आहेत का, आणि ते आपल्याला करणं. रिझनिंग, मॅथ, जिओमेट्री या तिन्हीचा संगम घालून आपल्याला अभ्यास करणं आवश्यक आहे. त्यानंतरचा मुद्दा आता राहिले 2 लँग्वेजचे विषय, मराठी आणि दुसरा इंग्रजी. याला ऑप्शन आहे हिंदी, कन्नड वगैरे वगैरे घेऊ शकता, पण तुम्हाला फर्स्ट लँग्वेज मध्ये मराठी किंवा इंग्रजी निवडायचे. सेकंड लँग्वेज मध्ये हिंदी काय निवडायचं, फर्स्ट लँग्वेज मध्ये तुम्ही मराठी, हिंदी, कन्नड, गुजराती, तेलुगू या सर्व लँग्वेज पैकी कोणतीही एक लँग्वेज निवडू शकता. पण सेकंड लँग्वेज मध्ये 2च ऑप्शन आहेत. एक तर तुम्हाला मराठी घ्यावं लागेल, नुसतं इंग्रजी. म्हणजे कंपल्सरी मराठी 30 गुणासाठी विचारलं जातं. आणि त्यासाठी बुक लिस्ट एकमेव आणि छान मोरा वाळिंबे सरांचं बुक वापरायचं, किंवा तुमच्याकडे बाळासाहेब शिंदे सरांचं असेल तरीही चालेल. पण दोन्ही पैकी एक किंवा दोन्ही पुस्तक वाचलात तर 30 पैकी 30 गुण तुम्हाला मिळवता येतील. त्यानंतरचा मुद्दा आहे इंग्रजी व्याकरण. इंग्रजी व्याकरणला आपण नोट्स अगदीच टीईटी लेवलच्या ठरलेल्या पॅटर्न नुसार तयार केलेल्या आहेत. त्या सुद्धा प्रिंटेड मागवू शकता किंवा तुम्ही सहजरित्या त्या काय क्लासच्या माध्यमातून फ्री मध्ये मिळवू शकता. क्लासच्या माध्यमातून फ्री मध्ये मिळवू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, हे आपण नोट्स किंवा आणि याचं पुस्तक म्हटलं तर बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक ठीक आहे. बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक ठीक आहे, काहीच अडचण नाही. आता जाते शेवटी वेळीस क्लासची रूपरेषा काय असणार ते सांगतो. आपला लाईव्ह क्लास होईल, वेळ नसेल तुमच्याकडे रेकॉर्ड बघता येईल. त्यासोबत तुम्हाला वेळोवेळी नोट्स दिल्या जातील सर्व विषयाच्या. प्लस विद्यार्थी मित्रांनो, मेंटॉर असाल, मेंटॉरशिप मध्ये असाल, बॅच जर मेंटॉरशिप घेतली त्याच्यामध्ये
वीकली टेस्ट असेल, याची फायनल टेस्ट असते, याची वीकली टेस्ट ठेवलेली आहे. पर्सनली गायडन्स आहे, पीजी म्हणतो आपण त्याला, पर्सनली गायडन्स असेल तुम्हाला. त्याचबरोबर त्या मेंटॉरशिप मध्ये प्रिंटेड नोट्स असतील, सर्व विषयाच्या एकदम करेक्ट पीडीएफ स्वरूपात सुद्धा असतील. म्हणजे मेंटरशिपचा फायदा तुम्हाला जास्त असणार आहे. रेग्युलर बॅच मध्ये लाईव्ह क्लास रेकॉर्डेड, तसेच विद्यार्थी मित्रांनो ऍपवरच तुम्हाला नोट्स व टेस्ट सोडवता येतील, ऍपवरच. एवढंच असणार आहे. ही रेग्युलर बॅच आहे आणि याच्यामध्ये मेंटरशिप आहे. या दोन्ही बॅचचा विचार केला तुम्हाला सेल्फ स्टडी करून 100% यश मिळवायचे. यामध्ये सेल्फ स्टडी विथ मार्गदर्शन म्हणजे पर्सनल गायडन्स, याच्यातून यश मिळवायचे. याची थोडीशी फीस जास्त आहे आणि याची अवरेज फीस आहे, जेणेकरून तुम्हाला मंथली फक्त आणि फक्त किती 250 रुपयापेक्षा सुद्धा कमी फीस आकारलेली आहे. लक्षात घ्या, किती 250 रुपयापेक्षा सुद्धा कमी फीस आकारलेली आहे. ज्यांना कोणाला बॅच जॉईन करायचंय त्यांनी मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायचा आहे, किंवा आता सांगितलेल्या पुस्तकांच्या लिस्ट मध्ये तुम्हाला जर शक्य नाही बाबा आपल्याला फक्त पुस्तकं वाचूनच पास करायचे, ते पुस्तक अतिशय महत्वाचे आहेत, ते पुस्तकं लवकरात लवकर घेऊन अभ्यासाला लागावे. हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये कमेंट करायला विसरायचं नाही. येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ग्रो अकॅडमी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे. आणि आगामी काळामध्ये शिक्षक भरतीमध्ये शिक्षक व्हायचे, टीईटी पास तर होणारच आहे आपण, पण शिक्षक होण्याचे स्वप्न आपल्या उराशी बाळगून अभ्यासाला लागायचे. कारण जून महिन्यामध्ये टीईटी एक्झाम आहे म्हटल्यानंतर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 3 महिन्यामध्ये टीआयटी घेणं बंधनकारकच आहे. दरवर्षी टीआयटी होणार आणि दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो टीईटी एक्झाम वर्षामध्ये 2दा होणार. म्हणून कधी आपण पास होणार आणि कधी आपण शिक्षक होणार या धर्तीवरच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला अभ्यासाची रूपरेषा ठरवायची आहे. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.